सर तुमची कॉफी. हो ठेव. त्याला म्हणत तेव्हाच नेमका तो समीरला कॉल ट्राय करत होता, पण तो कॉल उचलत नव्हता. हा समीर कुठं गेलाय आता? कोणही उचलत नाहीये. अहो कसे उचलतील, ते आत्ता त्यांच्या केबिन मध्ये आहेतच. कुठे का तू पाहिलंस का त्याला कुठं जाताना? हो तर. अहो समीर सर अक्षया मॅम सोबत चहा प्यायला गेलेत. तुम्हाला सांगतो, मला तर वाटतं त्या दोघात नक्की काहीतरी गडबड चालू आहे. गणेशनं त्याच्या मनातलं सगळं चुकीच्या वेळी बाहेर काढलेलं. व्हॉट रबिश, तुला विचारलं का मी? असल्या फालतू गोष्टी मला येऊन सांगत जाऊ नको. आणि असल्या फालतू गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा जा तुझं जाऊन काम कर जा. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 16. अक्षय आता सिंगापूर आणि मलेशियाची ऍड बनवत होती. अगदी मनापासून सगळा जीव ओतून काम करणं हीच तर तिची कामाची खासियत होती. आत्ताही अर्जुन सरांनी मागच्या वेळी जे जे बदल सांगितले होते ते सगळे लक्षात ठेवून ती ऍड बनवत होती. आणि ऍड बनवून परफेक्ट झाली का हे पाहताना तिला नेमकाच मागून आवाज आला. अक्षय मॅम, कॉफी प्यायला जाऊया ना? हा, तिला न समजून प्रश्न केला आणि मागं वळली. पाहते तर समीर होता. अगं 4 वाजलेत, पाहिलंस का? ओ हो रे, माझं लक्षच नव्हतं. बरं आता तू आलाच आहेस तर एवढी ऍड बघ ना कशी झालीये. आल्यावर बघतो ना, आधी तू चल तर. अरे 2 मिनिटांनी असं काय होणार आहे? बघ तर कशी झालीये. ओपनच तर आहे. काय ग तू सुद्धा. बर दाखव. त्याने म्हणताच तिने तिचा फोन त्याच्या समोर केला. ॲज युजल बेस्ट. ती फारशी न पाहताही तो लगेचच तिच्याकडे पाहत म्हणाला, अरे नीट तर पहा. अगं पाहिली. आता चल. आणि तशीही तू बनवलीयस म्हणजे छानच होणार ऍड. आय नो. असं काही नाहीये हा. आणि हो काय रे, मागच्या वेळेसही तू नीट पाहिली नव्हती ऍड. मला म्हणालास ऍड बेस्ट झालीये आणि जेव्हा मी सरांना दाखवायला गेले तेव्हा त्यांनी त्यामध्ये चूक काढली होती माहितीये. ओ काय सांगतेस? आणि काय चूक होती ती? त्यामध्ये वापरलेला फॉन्ट. ती ओठांचा कोपरा उडवत म्हणाले. ओ असं झालं का? त्यांची नजर तेवढी तीक्ष्ण आहे. त्याला कोण काय करणार? मॅग्निफायरनेही आपल्याला दिसेल नाही दिसेल, पण त्यांना ते बरोबर दिसतं, तेही मॅग्निफायर शिवाय. तो हसत म्हणाला. असं काय रे बोलतोयस? तीही हसत म्हणाली. हो खरं तेच बोलतोय, म्हणून तर बॉस आहेत ना ते. बरं चलायचं का आता? हो चल. पण तू नीट नाही पाहिलीस हा ऍड. काय रे, तू असंच काम करतोस का ऑफिसमध्ये? ती त्याच्यासोबत उठून निघाली आणि जाता जाता तिनं त्याला प्रश्न केला. असं काही नाहीये हा. आय गिव्ह माय बेस्ट ऑलवेज. पण ते ऍड वगैरे मधलं मला फारसं काही कळत नाही. सो मी. ओ म्हणून. अच्छा आता कळालं. बोलत असते त्या लाईन मधून वळणार एवढ्यात समोरून गणेश तिच्यासाठी चहा घेऊन येत होता. अक्षय मॅम, तुम्ही कुठं निघालाय वाटतं? मी चहा घेऊन आलो होतो तुमच्यासाठी. ओ हो का? सॉरी, पण आम्ही कॉफी प्यायलाच निघालोय. ती समीरकडे पाहत म्हणाली. बरं, म्हणजे माघारी नेऊ का मग? हा अरे ऑफकोर्स गणेश, आता माघारी घेऊन जा. दिसतंय ना आम्ही निघालोय कॉफी प्यायला. जा घेऊन माघारी, समीर म्हणाला. ठीक आहे. तो विचित्रपणे दोघांना पाहत काहीतरी नवीन माहिती मिळाल्यासारखा त्यांच्याकडे पाहत निघून गेला. असं का बोलत होतास तू त्याला? काय विचार करेल तो? काय बोललो मी? कॉफी प्यायला निघालोय तर चहा नकोय म्हणालो, बस. हो पण तो कसा पाहत गेला आपल्याकडे पाहिलंस का? उगाच काहीतरी गैरसमज करायचा तो. सोड ग, नको त्याचा नको एवढा विचार करतेस तू. बाय द वे, पुन्हा ऍडवर काही निगेटिव्ह कॉमेंट्स आल्या का ग? नाही, अजून तरी नाही दिसत आहेत. आणि कालच्या त्या कॉमेंट्स नंतरही नाही आलेल्या दिसत आहेत पुन्हा.
दॅट्स गुड. ते दोघं बोलतच चहा प्यायला कॅन्टीनमध्ये निघून गेले. इकडं अर्जुनच्या केबिनमध्ये त्याची कॉफी घेऊन गणेश आला होता. सर, तुमची कॉफी आणली आहे. हो, ठेव. त्याला म्हणत तेव्हाच नेमका तो समीरला कॉल ट्राय करत होता, पण तो कॉल उचलत नव्हता. हा समीर कुठं गेलाय आता? फोनही उचलत नाहीये. अहो, कसे उचलतील? ते आता त्यांच्या केबिनमध्ये आहेतच कुठे. का? तू पाहिलंस का त्याला कुठं जाताना? हो तर. अहो, समीर सर अक्षया मॅम सोबत चहा प्यायला गेले. तुम्हाला सांगतो, मला तर वाटतं त्या दोघात नक्की काहीतरी गडबड चालू आहे. गणेशनं त्याच्या मनातलं सगळं चुकीच्या वेळी बाहेर काढलं होतं. व्हॉट रबिश? तुला विचारलं का मी? असल्या फालतू गोष्टी मला येऊन सांगत जाऊ नको. आणि असल्या फालतू गोष्टीवर लक्ष देण्यापेक्षा तू तुझं काम कर. जा. सॉरी सर, म्हणत गणेश मात्र पटकन त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. अरे देवा, आता यांना काय झालं? माझ्यावर का डाफरत आहेत? मी उगाच बोललो त्यांना. मध्येच काय चावत असतं का यांना? मरू दे. वैतागून तो सरळ त्याचं काम करायला पॅन्ट्रीमध्ये निघून गेला. इकडं अर्जुनला समीर आणि अक्षया एकाएकी जवळ येऊ लागलेत आणि इतके सोबत राहत आहेत, ही कल्पना अजिबात स्वीकारता येत नव्हती. ओह, तर चहा प्यायला गेलाय तिच्यासोबत. वा, तरीच माझा फोन उचलत नाहीये. पण मला कळत नाही, ही अक्षया इतक्यात त्याच्याशी इतकी क्लोज झाली की लंच आणि चहा प्यायला सोबत जात आहे. ग्रेट. असो, मला काय करायचंय? मी का इतका प्रभावित होतोय तिच्यामुळे? तिचं आयुष्य कसं जगायचं हे तिचं ती ठरवेल. पण तरीही मला का त्रास व्हावा याचा? आय डोंट वॉन्ट टू केअर. अतिशय अस्वस्थता होती त्याच्या बोलण्यात. त्यांचा विचार करताना अस्वस्थतेमध्ये हातातलं पेन जोराने हलवायचं चाललेलं त्याचं. व्हॉट रबिश. माझ्याच वागण्याचं हसू येतंय आता मला. तो स्वतःवरच उपहासात्मक हसत होता. अक्षया आणि समीर चहा प्यायला गेले तर त्यात चिडण्यासारखं काय आहे? मी का इतका अस्वस्थ होतोय? लेट देम डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट. आय डोंट माइंड. आय एम बॉस हिअर. हे सगळं पाहत बसण्यापेक्षा इतरही खूप काम आहेत मला, म्हणत तो हातातलं पेन तिथंच टेबलवर आपटत अस्वस्थ होऊन उठला आणि खिडकीजवळ आला. दोरी ओढून खिडकीवर असलेला पडदा थोडा उघडला आणि त्याने दोन्ही हात खिशात घालून खाली रस्त्यावर पाहत राहिला. खाली रोडवर गाड्या धावत होत्या. मनातला तो विचार झटकायचा त्याचा अयशस्वी प्रयत्न चाललेला, पण का कोणास ठाऊक जी अस्वस्थता छळत होती मनाला ती कमी व्हायचं नावच घेत नव्हती. इकडं काहीच वेळात अक्षया आणि समीर चहा पिऊन आले. समीर त्याच्या जागेवर गेला आणि ती तिच्या जागेवर आली. आता बनवलेली ॲड अर्जुनला जाऊन दाखवायची आणि यावेळी ती त्यांना नक्की आवडेल या उत्साही विचाराने ती त्याच्या केबिनमध्ये जायला निघाली. पण केबिन जवळ येताच तिच्या लक्षात आलं, समीर ऑलरेडी अर्जुन सोबत आत होता. समीर, तुला कामाचं साधन नियोजनही जमत नाहीये का? मी किती वेळा सांगितलंय की डाटा ॲनालिसिस रिपोर्ट मला वेळेत देत जा. आता जवळपास 15 तारीख आली तरीही मागच्या महिन्याचा रिपोर्ट अजून आला नाहीये माझ्याकडे. लक्ष कुठं असतंय हल्ली तुझं? सर, मी रिपोर्ट तयार केला होता, पण काही अपडेट्स राहिलेत त्यामुळे थोडा उशीर झालाय. आता फायनल तयार करतोच आहे मी पाठवणार होतोच आता तुम्हाला. आता कधी पाठवणार होतास मी विचारल्यावर? आणि तुझा थोडा उशीर मला परवडणार नाहीये समीर. आणि आता नवीन क्लायंटना उशीर झाला हे उत्तर देऊ का मी? तुझ्या कामातला हा हलगर्जीपणा मला चालणार नाही. सर, आय एम सॉरी. मी पुढच्या वेळी असं होऊ देणार नाही. पुढच्या वेळी लक्षात ठेवा समीर, तुला माहिती आहे मला कामात दिरंगाई चालत नाही. ओके सर, तो खाली मान करून म्हणाला आणि शांतपणे केबिनमधून बाहेर पडला. आणि त्याच वेळी बाहेर उभी अक्षया त्याला दिसली. काय झालं आता? तिनं त्याला खुणावून आणि हळूच विचारलं. काय होणार आहे? केबिनमधलं वातावरण प्रचंड गरम आहे. जाम चिडलेत. पण आता का? आय डोंट नो. तो म्हणाला तसं तिनं डोक्यावर हात मारला. तोपर्यंत तर तो मान हलवून निघूनही गेला.
मग मात्र तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि केबिनचं डोअर नॉक करत दार उघडून थोडीशी आत डोकावली. सर, मे आय कम इन? येस, कम इन. तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला तशी ती आत आली. अर्जुनच्या चेहऱ्यावरचा ताण अजूनही स्पष्ट दिसत होता. तरीही हिंमत एकवटून तिनं आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली. सर, ही जाहिरात पूर्ण झाली आहे. सिंगापूर आणि मलेशियाच्या टुरिझम प्रमोशनसाठी आहे. टार्गेट ऑडियन्ससाठी योग्य ग्राफिक्स, ट्रेंडिंग फॉर्मॅट्स आणि कॉल टू ॲक्शन वापरलेत. तुम्ही पाहता का एकदा? ती अगदी सोज्वळ आवाजात म्हणाली. अर्जुनने तिच्याकडं न पाहताच तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि जाहिरात बघायला लागला जी तिनं ऑलरेडी ओपन केली होती. ती खरं तर अत्यंत आकर्षक आणि एंगेजिंग बनवली होती, पण अर्जुनच्या चिडचिड्या मनोवस्थेमुळे त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. हे काय आहे मी अक्षया? तुम्हाला कळतंय का की इंस्टाग्रामवर लोक सेकंदात निर्णय घेतात? ही फारच व्हिज्युअल ओव्हरलोड आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? एवढ्या गोष्टी टाकून लोक गोंधळतील एवढं साधं कळत नाहीये. एकदम साधी आणि सरळ का ठेवत नाहीये तुम्ही ॲड? तो तिचा मोबाईल किंचित आपटून ठेवत म्हणाला. सर, इंस्टाग्रामवरील ट्रेंडनुसार लोकांना माहितीपूर्ण पण आकर्षक पोस्ट आवडतात, म्हणून हायलाईट्स आणि कॉल टू ॲक्शन स्ट्रॅटेजी वापरली आहे. ही टेस्ट पोस्ट आहे आणि हवं तर मी आणखीन डेटा पाहून अजून फाईन ट्यून करून पाहते. मग तर झालं. डेटा फाईन ट्यून करायला आता वेळ घालवणार आहात का तुम्ही? आणि मग कळेल की पोस्टच प्रभावी नाही आहे. एवढा वेळ घालवण्यापेक्षा आधीच हे क्लिअर करायला येत नाही का तुम्हाला? तुमचं सगळं लक्ष कामावर नाही आहे बहुतेक. सर, असं काही नाही आहे. खरं तर मी आधीच प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून घेतली आहे आणि मगच ॲड बनवली. ऑफकोर्स हा माझ्या कामाचा भाग आहे. सो ओके, मी पाहते. आणि आज ही ॲड गेल्याशिवाय घरी जायचं नाही आहे. तो त्याचं काही लॅपटॉपवर चालेलं ते काम करत बोलला तशी ती तिथून मुकाट्याने बाहेर पडली. पण ती गेली तसं त्याच्याच मनाला काहीसं चुकल्यासारखं वाटलं. त्याने घट्ट डोळे मिटून घेतले. काय करतोय मी हे? का पुन्हा चिडचिड होते माझी? यार, तिनं जाहिरात तर खरोखर प्रभावी बनवलेली आणि तरीही मी उगाचच तिच्यावर चिडलो. ती एकटीच काम करत असते तरीही ते बेस्ट असतं आणि मी एवढी बडबड केली तरीही ती किती शांतपणे उत्तर देत होती. आणि आता तिच्या शांत उत्तरामुळेही त्याला त्रास होऊ लागला होता. आज निघायची वेळ झालेली, पण अक्षयाचं अजून ॲड बनवणं चाललेलं. समीर आता घरी निघालेला, सो ती घरी कशी जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी नेमकाच तिथं आला. हे, तू निघणार नाही आहेस का घरी? हो, निघायचं आहे तर इथं थोडीच राहणार आहे, ती काम करता करताच बोलली. अगं मग चल ना, ही ॲड कंप्लीट झाल्याशिवाय जाता येणार नाही आहे मला आज. ठीक आहे ना, उद्या आल्यावर कर, तितकंसं इम्पॉर्टंट नाही आहे ते. हो का? पण सरांनी सांगितलं आहे ॲड झाल्याशिवाय जायचं नाही आहे. ओ, सरांना काय झालं आहे आज? आज कधी नव्हे ते माझ्यावरही संतापलेले. आणि काय गं, तुलाही काही म्हणाले का? हो तर मी बनवलेली ॲड नाही आवडली त्यांना, ती तोंड वेडावत म्हणाली. अगं पण छान झालेली. हो, पण त्यांना नाही ना आवडली आहे. अरे यार, ठीक आहे ना, तुला जायचं तर तू जा, तसंही माझी स्कूटी आहे. ओ, असं आहे का? ठीक आहे मग. का तुझी ॲड होईपर्यंत थांबू तुझ्यासोबत? नाही, नको, जा तू. तसंही मला नाही वाटत त्यात काही कमी आहे. आता सगळं ठीक केलं आहे. हे बघ, तुला काय वाटतं, आवडेल ती त्यांना? ती त्याला ॲड दाखवत म्हणाली. यार, त्यांना काय आवडेल काय नाही आता काय सांगू मी तरी. मला तर बेस्टच वाटते. बरं, विल सी. एनिवे, जा तू. तू एवढी हकलतेस तर जातो बाबा. मग काय आता, तो उठत म्हणाला तशी ती हसली. चल बाय, तो म्हणाला आणि निघून गेला. तसं तिचं घड्याळात लक्ष गेलं. 7 वाजत आलेले, म्हणजे आज फारच लेट झालेला. अरे बापरे, खरं तर मलाही निघायला हवा. ओ बाबा, ठीक तर असतील ना? नाहीतर कालसारखा पुन्हा स्वयंपाक बनवून ठेवतील. आज बरं नाही आहे तरी. यार, पण आता ही ॲड सरांना दाखवायला जायचं मनच करत नाही आहे. पुन्हा काहीतरी कमी काढतील असंच वाटतंय, ती विचार करत होती. एवढ्यात घरी जायला निघालेला अर्जुन ती बसते त्या लाईनजवळ येताच थबकला. ती अजूनही काम करत होती पाहून तिच्याजवळ आला. मिस अक्षया,
गेला नाहीत का? ॲड बनवत होते, ती बारीक तोड करून म्हणाली. ठीक आहे, उद्या कर येऊन. तिला म्हणत तो सरळ निघून गेला आणि ती मात्र त्याच्या या बोलण्यावर आश्चर्यचकित झालेली. अगदी शांतपणे उद्या येऊन कर असं म्हणून निघून गेले होते ते. वा, म्हणजे अक्षया मॅडम, तुम्हीच मूर्ख आहात, इथे थांबला आहात अजून. यांना जायलाच सांगायचं होतं मला, तर मग थांबवलं कशाला होतं? तिने पटापट PC बंद केला आणि तिची पर्स, टिफिन आणि मोबाईल घेऊन घरी जायला निघाली. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. अर्जुनला कळतंय का की तो काय वागतोय आणि कधी कळेल? बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.